गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान भाग 1 भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सायन्स 1 सायन्स 2 हे सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री लेक्चर सोबतच तुम्हाला मिळत असतात IMP टॉपिक, हँड रिटन नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल. आणि आता या आठवड्यात आपण बघत आहोत रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आता आपण शिकायला जाणार आहोत. ऑलरेडी आपलं फर्स्ट लेक्चर हे कम्प्लीट झालेलं आहे. ते लेक्चर जर का तुम्ही कम्प्लीट बघितलं नसेल तर नक्की अगोदर ते बघा, कारण आजचं लेक्चर ह्यामध्ये परत एकदा 3 ते 4 मार्क्स सगळ्यात जास्त वेटेज असणारं लेक्चर असणार आहे. बघा मित्रांनो, आजच्या ज्या रिॲक्शनचे जे म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत ना, ते वन ऑफ द मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मागच्या लेक्चरला मी एक रिॲक्शन जी आहे, जी अभिक्रिया आहे, ती तुम्हाला संतुलित करायला दिली होती. बऱ्याच मुलांनी सॉल्व्ह केलेली आहे. ज्यांनी नसेल केली त्यांनी प्लीज लवकरात लवकर फोटो काढा, सायन्सच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरला सेंड करा की तुम्ही ती रिॲक्शन जी अभिक्रिया आहे संतुलित केली आहे का. बरोबर असेल तर तुमचं नाव, त्याचबरोबर तुमच्या गावाचं नाव, असं सगळ्या डिटेल्स इथे द्या. आपण काढणार आहोत टॉपर्स ऑफ द वीक जो काही एक आहे, त्याच्यामध्ये एक छान पोस्टर तयार केलं जाईल तुमच्या नावाचं आणि महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांसोबत तुमची कॉम्पिटिशन होईल. तुम्हाला छान वाटेल आणि तुमच्या अभ्यासाची शाबासकी देखील तुम्हाला भेटेल. तर सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग गोष्ट. अशा अभिक्रिया मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठे शिकलेच नाहीये. हो, एवढ्या मजा येणार आहे तुम्हाला आजच्या लेक्चरला. तुम्ही एन्जॉय करणार, हसणार. आणि तुम्हाला माहितीये, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या इथे येणारा जो विद्यार्थी आहे, जो आपल्या लेक्चर्स करतो, तो फक्त शिकण्यासाठीच येत नाही. शिकवण तर सगळीकडेच चालतंय, पण इंटरेस्टिंग पद्धतीने मजा येण्यासाठी तो आपल्याकडे येतो. तर आपल्याला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघायचे. तर रासायनिक अभिक्रियांचे एकूण 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत रे? 4 प्रकार आहेत महत्वाचे. कोणकोणते? संयोग अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? संयोग अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? संयोग अभिक्रिया. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. अपघटन अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? अपघटन अभिक्रिया. तिसरी विस्थापन अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? विस्थापन अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? विस्थापन अभिक्रिया. चौथी दुहेरी विस्थापन अभिक्रिया. कोणती रे? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. पोरांनो, इम्पॉर्टंट म्हणजे या 4ही ज्या अभिक्रिया आहे यांच्या व्याख्या मला माहितीये बऱ्याच मुलांनी पाठ केलेल्या आहे. आता तुम्हाला पाठांतराची गरज नाही. त्याचे एक्झाम्पल्स बऱ्याच मुलांनी रट्टा मारलेले आहे. आता रट्टा मारायची गरज नाही, कारण तुमचा दादा अशा सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर तुम्हाला सांगणार आहे ना की तुम्ही वा दादा. संयोग अभिक्रिया म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर एक अभिकारक घेतला CaO, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे पांढरी पुट्टी घेतली. अभिकारक B म्हणजे दुसरा घेतला H2O, पाणी घेतलं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा 2 गोष्टी एकत्र येतात, काहीतरी केल्याने काहीतरी होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग अभिकारक काहीतरी करतात आणि त्यांच्याद्वारे उत्पादक तयार होतं. काय होतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. म्हणजे जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड, पांढरी पुट्टी पाण्यामध्ये टाकली जाते, ते गॅस बाहेर पडतो. त्याला म्हणायचं कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड. काय म्हणायचं? कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड. म्हणजे काय बघा पोरांनो, संयोग अभिक्रिया म्हणजे काय? संयोग होणे. हम बने तुम बने एक दूजे के लिए. हो, तुम्ही म्हणा दादा हे काय जुन्या काळातलं गाणं की हम बने तुम बने, एक दूजे केले. आपण दोघी वेगवेगळे नाही, आपण तर एकच आहोत, एकमेकांसाठीच बनलेले आहोत. म्हणजे संयोग अभिक्रिया. दादा हे काय बोलतोय तू? हो, बघा तुम्हाला आता मजा येईल. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो,
दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो आणि हे होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्यास संयोग अभिक्रिया असे म्हणतात. काय म्हणता? संयोग अभिक्रिया. दोन किंवा त्यापेक्षा अधिक अभिकारके एकत्र आले तर त्यापासून एकच उत्पादक तयार होते, त्याला म्हणायचं संयोग अभिक्रिया. काय म्हणायचं रे राजा? संयोग अभिक्रिया. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्सिजनला काय म्हणतो? हम बने. ऑक्सिजन काय म्हणतो? तुम बने. दोघी एकत्र काय म्हणता? एक दूजे के लिए. मग दोघी जर का एकमेकांसाठी बनलेले आहेत तर बाहेर काय पडतं? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय पडतं रे राजा? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय पडतं बाहेर? मॅग्नेशियम ऑक्साईड. व्हेरी गुड. अपघटन. अपघटन म्हणजे काय? तर एकापासून अनेक, दो दिल एक जान. दो दिल एक जान. दादा हो असंच आहे बघा. ज्या अभिक्रियाकारकांमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादक तयार होते, त्या अभिक्रियाला अपघटन असे म्हणतात. काय म्हणतात रे राजा? अपघटन असे म्हणतात. आय थिंक पोरांनो तुम्हाला थोडासा बाहेरचा आवाज येत असेल, सो आपण त्याला थोडंसं नॉईसचा इश्यू रिझॉल्व्ह करूयात. ओके 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 चला. हा, अपघटन अभिक्रिया. अपघटन म्हणजे काय? एकापासून अनेक. एकापासून अनेक म्हणजे काय? दो दिल एक जान. एक जान कसं? ज्या अभिक्रियामध्ये एकाच अभिक्रियापासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादक तयार होता, त्यास अपघटन म्हणतात. म्हणजे एकच अभिक्रियाकारक असणारे त्याच्यापासून दोन उत्पादक तयार होणार, एकापासून दोन तयार होणार. कसं दादा? ए दादा असं दादा. C12H22O11 ग्लुकोज. काय रे? ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज. माझे पोरं शिकले आहे विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 2. ग्लुकोज कसं तयार होतं पोरांनो? आता हे जे ग्लुकोज आहे हे काय म्हणतं? दो दिल एक जान. एक अभिक्रियाकारकापासून दोन अभिक्रियाकारक तयार होता, कार्बन आणि वॉटर. त्यांच्या पुढे 12 आणि 11 काय? मॉलिक्युलचे, आयन्सचे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी हे वापरलं जातं. दो दिल एक जान. कार्बन आणि वॉटर काय आहे? दो दिल आहे. जान कोण आहे? C12H22O11 म्हणजे ग्लुकोज. अपघटन अभिक्रिया. बघा, संयोग आणि अपघटन कसं लक्षात ठेवायचं? संयोग मध्ये काय आहे? दोन अभिक्रियाकारके एक उत्पादक. दोन अभिक्रियाकारके एक उत्पादक. आणि अपघटन मध्ये काय आहे? एक अभिक्रियाकारक दोन उत्पादक. एक अभिक्रियाकारक दोन उत्पादक. सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडतो. विस्थापन अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? विस्थापन. सगळ्यात महत्वाची विस्थापन अभिक्रिया म्हणजे ब्रेकअप मेथड. कोणती मेथड? ब्रेकअप मेथड. कस काय दादा? तर बघा दादा, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून होते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. म्हणजे जो कमी अभिक्रियाशील आहे तो त्याची जागा कोण घेईल? दुसरा जास्त अभिक्रियाशील. म्हणजे काय? बघा, तुम्हाला जवळच एक्झाम्पल देतो. एखादा मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी लहानपणापासूनच ठरवलंय कॉलेजला असताना की अगं मी तुझ्यावर प्रेम करतो आणि लग्न करणार तर सखे तुझ्याशीच करणार. मुलगी म्हणते हो मी पण लग्न करणार तर तुझ्याशीच करणार. हे दोघी ठरवतात की आपल्याला लग्न करायचं आहे. मग पुढे जाऊन त्यांचं कॉलेज संपतं. आता तुम्हाला माहिती आहे प्रेम हे अंधळ असतं. मुलगा त्या मुलीच्या प्रेमात इतका आंधळा होतो की अभ्यास शिक्षा करत नाही. इकडे मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जातं. मुलगा बिचारा बॅकलॉगच्या वाऱ्या घालतो, म्हणजे नापास होत असतो. मग काय? अशाच वेळेस मुलीचं लग्न ठरतं आणि हा जो बिचारा मुलगा आहे हे एवढ्या 4 वर्षांमध्ये पोरांनो तिला मस्तपैकी 10 रुपयाचा पाववडा आणि त्याबरोबर 15-20 रुपयाची त्याची जी कॉफीची असं 25 ते 30 मस्त रुपयाचं तिला रोज खर्च करतो. तिला छान छान गिफ्ट्स देतो. होतं काय? मुलीचं लग्न ठरतं.
ग्रॅज्युएशन कंप्लीट, मुलीचं लग्न ठरतं आणि एक IT इंजिनियर येतो, त्याचा रिश्ता तिच्याजवळ येतो आणि तो असतो 25 ते 30 लाखांचं त्याला पॅकेज असतं. मला सांगा मुलगी कोणाकडे जाईल? कोणाकडे जाईल? सिंपल आहे. 25-30 रुपये खर्च करणारा, पाववडा आणि कॉफी खाऊ घालणारा, की 25-30 रुपयांचं पॅकेज असणारा, 25-30 लाख रुपयांचं पॅकेज असणार? ऑब्व्हियस आहे जास्त वाल्याकडे. म्हणजे काय? कमी वाल्याची जागा जास्त वाला घेतो. सेम इथे तसं आहे. जो कमी अभिक्रियाशील आहे त्याची जागा कोण घेतं? जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य घेतं. याला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया. काय म्हणायचं? विस्थापन अभिक्रिया. परत एकदा कसं एक्झाम्पल कसं होतं वरांनो, खरं सांगा, तुम्हाला रिलेट करणार होतं की नाही? हा बघा, आता जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. आता बघा, CuSO4 आणि Fe, कॉपर सल्फेट आणि Fe. Cu आणि SO4 म्हणजे काय? ते कपल जे आपण आता बघितलं. एक Cu म्हणजे कोण आहे? मुलगा. SO4 म्हणजे मुलगी आहे. बरं, आणि Fe जो आहे हा तो 25 ते 30 लाखांचा पॅकेज बनवून आहे. मग Fe काय म्हणतो SO4 ला? SO4 बच्चा आओ प्रोडक्ट बनाते हैं. Fe SO4 ला काय म्हणतो? आओ प्रोडक्ट बनाते हैं. मग Fe जो आहे हा SO4 ला घेऊन जाणार. Cu बिकम अकेला. मग Cu एकटा पडणार. Cu काय पडणार आहे पोरांनो? एकटा पडणार. म्हणजे काय? अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना. Cu शेवटी बाहेर पडून काय म्हणणार? की अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना. याला म्हणायचं विस्थापन अभिक्रिया. काय म्हणायचं रे राजा? विस्थापन अभिक्रिया. ब्रेकअप मेथड. कोणती मेथड? ब्रेकअप मेथड. दुहेरी विस्थापन अभिक्रिया. कोणत्या अभिक्रिया? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. ही तर सगळ्यात खतरनाक आहे. याच्यात काय म्हणायचं माहिती का? इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. कसं आहे? ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनाची अदलबदल होऊन अवक्षेप तयार होतो ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया असते. बघा, ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनाची अदलाबदल होते, जे अभिकारक आहे त्यांच्यामधील आयनांची अदलबदल होते आणि हे होऊन अवक्षेप तयार होतो, त्याला दुहेरी विस्थापन म्हणतात. काय म्हणतात रे राजा? दुहेरी विस्थापन असे म्हणतात. बघा, BaCl2 ZnSO4, BaCl2 ZnSO4, इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. म्हणजे काय? तर बघा, आता हा जो Ba आहे हा SO4 ला काय म्हणणार? आओ बच्चा प्रोडक्ट बनाते हैं. आओ बच्चा प्रोडक्ट बनाते आहे. पण याची रिॲक्शन समजवण्याने दादाने एक नवीन ट्रिक आणलेली आहे. कदाचित मुलांना वाटेल दादा यार येतो जरा, दादा मजाकची पण हद असते दादा, पण काय करणार, परिस्थिती जेवढी बिकट, दादा आता तेवढाच शिकवणार तुम्हाला तिखट. सिंपल मध्ये गालावर डिंपल. बघा रिॲक्शन म्हणजे काय आहे. Ba कोण आहे? मुलगा. Cl कोण आहे? मुलगी. म्हणजे एक्झाम्पल साठी Ba मुलगा, Cl मुलगी, Zn मुलगा, SO4 मुलगी. मग याच्यात काय म्हणायचं माहिती का? याची बायको त्याला, त्याची बायको याला. दादा अरे काय बोलतोय दादा तू? अरे हो, समजण्यासाठी Ba ची बायको कोण आहे? Cl2. Zn ची बायको कोण आहे? SO4. पहिला मुलगा असतो, दुसरी मुलगी असते. मग Ba काय म्हणतो Zn च्या बायकोला, SO4 ला? आओ बच्चा प्रोडक्ट बनाते हैं. मग Ba SO4 सोबत जाणार. Ba काय? SO4 सोबत जाणार. मग Zn एकटा, Cl2 एकटा. मग Zn Cl2 ला काय म्हणणार? आओ बच्चा अब हम दोनों प्रोडक्ट बनाते हैं. मग Zn जो आहे Cl2 ला घेऊन जाणार आणि बाहेर पडणार. इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. बघा रिॲक्शन काय? ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलबदल होऊन अवक्षेप तयार होतो तिला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. काय म्हणतात? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. या 4 व्याख्या खरं खरं सांगा तुम्हाला सिंपल वाटल्या की नाही? कमेंट करा. ट्रिक कशी वाटली?
होऊ शकतं कदाचित काही मुलांनाही दुहेरी विस्थापन समजायला वेळ लागेल. आणि जर तुम्हाला डाऊट असेल ना, तुम्ही विचारता दादा डाऊट लेक्चर पूर्ण होऊ द्यायचं, परत एकदा बघा ना, सेम गोष्ट समजवलेली असते. पहिल्यांदा एखादी गोष्ट नाही समजत तरी मी खूप स्लोली जाण्याचा प्रयत्न करतो. फास्ट टाका फास्ट. समजलंय बच्चा. चलो, ज्यांना नाही समजलं त्यांनी जेव्हा लेक्चर कम्प्लीट होईल परत एकदा रिव्हर्स जाऊन लेक्चर बघा, बिकॉज मी खूप हळू शिकवलेलं आहे. अजिबात असं काही नाही नवीन काय सांगणार आहे तेच तर रिपीट करणार आहे ना. रिपीटच करायचं तर परत बघा, बिकॉज आपलं एक व्हिडिओ लेक्चर्स आहे, तो बाकीच्या मुलांना पण ते डिस्टर्ब नाही होणार. चलो, आता हा प्रश्न बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे. तुमच्या माहितीसाठी आय थिंक मागच्याच वर्षी आपण हा क्वेश्चन महारिव्हिजन मध्ये घेतला होता. जर तुम्हाला डाऊट असेल ना, एकदा आपल्या चॅनलवरचा महारिव्हिजनचा व्हिडिओ बघा तुम्ही, ज्याच्यात मी पूर्ण चॅप्टरची म्हणजे पूर्ण धड्यांची रिव्हिजन करून दिली मुलांना. काही एखादा तास मे बी, जास्त खूप सोप्या पद्धतीने आपण ज्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो ना, त्यातून महारिव्हिजन करून दिली आहे. तुम्हाला समजेल. त्यात मी हे क्वेश्चन घेतले होते ऍज इट इज पेपरला आलेला आहे. इव्हन आपल्या इंस्टाग्राम आयडी आपली सायन्सवाला दादाची, त्याच्यात पहिला व्हिडिओ का पिन करून ठेवला आहे की 35+ मार्क्स पेपर लीक. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी महारिव्हिजन मध्ये सांगितल्या ऍज इट इज आहे, डायग्राम ऍज इट इज, क्वेश्चन ऍज इट इज, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आहे. सो यापुढचे जे काही लेक्चर्स आहेत ना, यामध्ये तुम्हाला फक्त थेरॉटिकल शिकवणार नाही तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन कसे विचारले जातात. जसं सायन्स 2चा चॅप्टर नंबर जो दुसरा होता आपला बघा, त्याच्यात आपण ते विटॅमिन्स बद्दल बोललेलो होतो, तसं याच्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. काय तर कॅल्शियम कार्बोनेट एका टेस्ट ट्यूब मध्ये त्याला हिट करता आहे आणि कॅल्शियम कार्बोनेटला हिट केल्यातून बबल गॅस तयार होतो. लाईम वॉटर म्हणजे दुधाळ निवळी तयार होते, चुन्याची दुधाळ निवळी. तर कॅल्शियम कार्बोनेट तापवले असता कोणता वायू बाहेर पडतो. म्हणजे मुलांनो, जर का कॅल्शियम कार्बोनेटला तापवलं, हिट दिली, तर काय बाहेर पडत असेल रे राजा. तर उत्तर बघा, कॅल्शियम कार्बोनेट तापवले असता कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. काय बाहेर पडतो रे. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. काय बाहेर पडतो रे. कार्बन डायऑक्साईड. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, या वेळेस पण सांगतोय. रिपीट डोक्यात फिट. कॅल्शियम कार्बोनेट तापवलं तर बाहेर काय पडतं. कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम कार्बोनेट तापवलं तर बाहेर काय पडतं. कार्बन डायऑक्साईड. व्हेरी गुड. नेक्स्ट, कॅल्शियम कार्बोनेट तापवल्यानंतर मागे राहणारे स्थायू उत्पादित कोणते. कॅल्शियम कार्बोनेट तापवलं पण सगळ्यांतच कार्बन डायऑक्साईड होईल का. नाही, काहीतरी उरून राहील ना दादा. म्हणजे उरून राहील त्याला काय म्हणायचं. तर कॅल्शियम कार्बोनेट तापवल्यानंतर मागे म्हणजे राहणारी जे स्थायू उत्पादित आहे त्याला कॅल्शियम ऑक्साईड असे म्हणतात. काय म्हणतात. कॅल्शियम ऑक्साईड. CaO काय म्हणता. CaO कॅल्शियम ऑक्साईड. काय म्हणतात. कॅल्शियम ऑक्साईड. कमेंट करा फास्ट कमेंट करा पोरांनो. कॅल्शियम कार्बोनेट तापवल्यानंतर राहणारे स्थायू उत्पादक कोणते आहे. कॅल्शियम ऑक्साईड. कोणते रे पोरांनो. कॅल्शियम ऑक्साईड. कोणते रे राजा. कॅल्शियम ऑक्साईड आहे. नेक्स्ट, कॅल्शियम कार्बोनेट तापवल्यानंतर बाहेर पडणारा वायू ताज्या चुन्याच्या निवळी बरोबर अभिक्रिया केली असता कोणते उत्पादक तयार होते. कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला तापवलं, त्यातून बाहेर पडणारा जो बबल गॅस जो वायू आहे त्याला चुन्याच्या निवळी, दुधाळ जी निवळी आहे तिच्यासोबत जर का अभिक्रिया केली तर काय उत्पादक बाहेर पडतं. तर उत्पादक असतं CaCO3 आणि H2O. CaCO3 आणि H2O. काय रे पोरांनो. CaCO3 आणि H2O. आता वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट उष्माग्राही अभिक्रिया. दोन अभिक्रिया आता शिकायची आहे. उष्माग्राही, उष्मादायी. ज्याने विज्ञानाचा चॅप्टर नंबर 3चं लेक्चर नंबर 1 केलं असेल त्याला हे मध्ये समजून जाईल. एकदम इत्तुस आहे पोरांनो. काय. ज्या अभिक्रियेत परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून सतत उष्णता द्यावी लागते त्या अभिक्रियेला उष्माग्राही म्हणतं. उष्णता जी आहे ती शोषली जाते किंवा परिसरातून द्यावी लागते. उष्णता शोषली जाते किंवा परिसरातून द्यावी लागते.
उष्णता शोषली जाते किंवा परिसरातून द्यावी लागते त्याला म्हणायचं उष्माग्राही. काय म्हणायचं रे? उष्माग्राही. काय म्हणायचं रे? उष्माग्राही. उष्माग्राही म्हणजे काय? हा बर्फाचा पॅच आहे. तुम्ही बघा, आपल्याला लहानपणी पोलिओचं टुचकन दिलं जायचं, इंजेक्शन टुचकन असं दिलं जायचं, तेव्हा बर्फ चोळायचे असे, जेणेकरून ते आराम मिळावा, जे रक्तवाहिनी वगैरे ते छान व्हावं. इव्हन तुम्ही बघितलं असेल बघा, सलाईन वगैरे देता हाताला, तर इथं हात सुजून जातो आपला, तेव्हा सुद्धा बर्फाने शेक दिला जातो, जेणेकरून काय ते सुरळीतपणे रक्तवाहिनी आपले चालले पाहिजे. यावेळेस ज्यावेळी आता हा जो बर्फाचा एक पॅच आहे, मला सांगा बर्फ जर का असा बाहेर ठेवून दिला, बर्फ काय होणार? अजून बर्फ होईल का रे पोरांनो? नाही दादा, बर्फाचं पाण्यात रूपांतर होईल. का? परिसरातून उष्णता दिली जाते आहे, पहिलं. दुसरं, तो स्वतः उष्णता शोषतोय. उष्णता काय करतोय? शोषतोय, म्हणजे उष्माग्राही आहे. कोण येतो? उष्माग्राही आहे. मग ज्या अभिक्रियेत परत एकदा उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून सतत द्यावी लागते त्या अभिक्रियेला उष्माग्राही असे म्हणतात. कस काय ओळखायची उष्माग्राही अभिक्रिया? सिंपल मध्ये सांगतो, रिॲक्शन सोडून द्या. जो बाण असतो अभिक्रिया दर्शवणारा, त्याच्यावर जर का डेल्टा असेल तर उष्माग्राही. जो बाण आहे, बाणाच्या वर जर का डेल्टा असेल तर उष्माग्राही रे, ग्राही, उष्माग्राही. पोरांनो, आठवतंय का लेक्चर नंबर 1 मध्ये डेल्टा शिकवलं होतं मी? सेकंड, आता उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय? कोणती अभिक्रिया? उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय? उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणजे जेव्हा अभिक्रिया होणार आहे तेव्हा उत्पादितांमध्ये उष्णता टाकली जाते. काय करते? उत्पादितांमध्ये उष्णता टाकली जाते. ओळखायचं कसं उष्मादायी अभिक्रिया? तर बघा, उत्पादितांमध्ये हीट आहे. हीटच्या जागेवर तुम्हाला काय लिहायचं? फक्त उष्णता लिहायचंय मराठीवाल्यांना. काय उष्णता? जर बाणाच्या उजव्या बाजूला जर का उष्णता शब्द असेल तर त्याला म्हणायचं उष्मादायी अभिक्रिया. काय म्हणायचं? उष्मादायी. बघा, उष्माग्राही आणि उष्मादायी ओळखायला तुम्हाला प्रश्न विचारला जातो पोरांनो बोर्डला. त्यामुळे जर का बाणाच्या वर असेल उष्माग्राही, जर का बाणाच्या नंतर उजव्या बाजूला असेल तर उष्मादायी. डन. आज आपण बघणार फक्त उष्माग्राही आणि उष्मादायी. या सगळ्या जेवढ्या पण तुम्हाला अभिक्रिया सांगितल्या या वन ऑफ द मोस्ट IMP आहे. आणि आता माझ्या पोरांचं म्हणणं असेल, दादा लेक्चर नंबर 2 गोष्टीचा दिवस आहे, दादा गोष्ट सांगणार. बरं, आता याच्यानंतर बरेच लेक्चर जे असतील याची मला नाही वाटत फार लेंथ असणार आहे, बिकॉज मला असं वाटतं आणि बऱ्याच मुलांचे मेसेज आले की दादा आपलं पहिल्याचं जे लेक्चर होतं ना तेच बेस्ट होतं. का रे शहाण्यांनो, मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो ना की लेक्चरची लेंथ कमी ना मुलांनो. मला माहिती, मी बरेच वर्ष शिकवले आहेत रे, किंवा मुलांना कितपर्यंत लेक्चर घेतले, किती वेळ घेतला की त्यांच्या डोक्यात जाणार आहे. नंतर जास्त वेळ जरी घेतला फायदा नाही. हा, जे सायन्स 2 चे जे लेक्चर झालं, म्हणजे विज्ञान भाग 2 चा धडा क्रमांक 3 तो तुमचा इंटरेस्टिंग होता, मला माहिती होता, आणि तो खडा खूप मोठा होता. त्यामुळे आपल्याला थोडे लेक्चर्सची 1-1 तासाचे लेक्चर झाले. काय आहे लेक्चर गोष्ट? आज आपल्याला गोष्ट एक छान बघायची आहे, खूप मजा येणार तुम्हाला ही गोष्ट ऐकताना. तर बघा, कावळे दादाची गोष्ट आहे. कावळे दादा म्हणजे तो नाही आपला पाण्यात दगड टाकतो वगैरे, युनिक गोष्ट आहे. तर कावळे दादा हे म्हणजे सुरुवात अशी आहे पोरांनो या गोष्टीची की एक ढोलकपूर नावाचं गाव असतं, समृद्ध पूर्णपणे, छान झाडं वेली वगैरे असतात, पक्ष्यांचं हे गाव असतं. आणि या गावामध्ये ना मग छान नदी जात असते, आणि या नदीच्या जवळच एक मोठं घनदाट असं जंगल असतं. या जंगलात की नाही एक ऋषीमुनी एक तपस्या करत असतात, आणि त्याच एका झाडाच्या वरती विशाल मोठं वृक्ष असतं, त्याच्यावरती कावळे दादा बसलेले असतात. आणि कावळे दादा रडत असतात, ऋषीमुनी तपस्या करतात. मग कावळे दादांचे जे अश्रू आहेत ते ऋषीमुनींच्या हातावर पडतात. पहिल्यांदा ऋषीमुनींना वाटतं की अरे पाऊस पडत असेल. परत एकदा टिपका पडतो. ऋषीमुनी असे वर बघतात, तर कावळे दादा रडतायत. मग ऋषीमुनी कावळे दादांना आवाज देतात, कावळे दादा दार उघड. नाही, कावळे दादा या खाली, काय प्रॉब्लेम झाला म्हणे.
कावळे दादा येतात. कावळे दादा म्हणतात जाऊ द्या ऋषीमुनी, काय सांगावं म्हणे आता तुम्हाला. अहो तो म्हणतो सांगा हो. तो काय माझं दुःख मलाच माहिती. ऋषीमुनी म्हणतात काय रे बाबा कावळे दादा काय झालं. अरे देवाने मला काय काळा रंग दिलेला आहे म्हणे. हा असा काही रंग असतो म्हणे. अहो ऋषीमुनी मी कंटाळून गेलो म्हणे आयुष्याला, मला आता मरायचंय म्हणे. अरे असं बोलू नको. मग तुला कावळा दादा नाही, तुला कावळा नाही तर कोण हवं असं वाटतं. म्हणे मला पोपट व्हायची इच्छा होती म्हणे. काय छान आहे म्हणे पोपट, हिरवागार असा पोपट आहे, त्याला कोणीतरी पाळतं, मस्तपैकी त्याला पेरू देतं, मिठ्ठू मिठ्ठू पोपट, बोल ना पोपट, त्याची लाड करतं म्हणे. मला तो कोणी पाळत पण नाही. कावळ्याला कधी पाळले असं बघितलंय का. 10व्याला येतो कावळा, म्हणजे लोक मेल्यावर ते पण. मग कावळ्याला वाईट वाटतं. ऋषीमुनी म्हणतात बरं कावळे दादा तुम्हाला पोपट बनवलं. कावळे दादा खुश होता. पण माझी एक अट आहे. म्हणतात काय. म्हणे पोपट दादांकडे जा, पोपटरावांकडे जा आणि पोपटरावांना सांगा की मला पोपट व्हायचं आहे, तर तुम्हाला पोपट होऊन आता कसं वाटतंय फीडबॅक घ्या म्हणे त्यांचं. कावळ्या ऋषीमुनी कुठेच जाऊ नका, आत्ता जातो आणि वपकन येतो म्हणे. कावळे दादा उडत उडत पोपटरावांकडे जाता. म्हणता ओ पोपटराव नमस्कार. तर कावळे दादा जे आहेत, पोपटराव म्हणता अरे कावळे दादा आज इकडे कुठे वाट चुकली कावळे दादा तुम्ही. ते तर काही नाही आलो होतो म्हणे फिरत फिरतो. म्हणता बोला बोला काय म्हणे पोपटराव सगळं मजेत आहे म्हणे तुमचं म्हणे. छान मस्त इकडून तिकडून उडता येतं, तुम्हाला मस्तपैकी पेरू भेटतो, मिठू मिठू पोपट, लाल चोच, हिरवागार रंग. तुम्हाला कोणी सांगितलं मी मजेत आहे म्हणे. कावळे दादा शॉक, पोपटराव रॉक. म्हणे का बरं तुम्ही खुश नाही म्हणे पोपट असून. म्हणे नाही. म्हणे काय झालं. अहो हिरवा काय रंग असतो म्हणे, कुठे पण उडालो तर आजूबाजूला पूर्ण जंगल हिरवच हिरव. ही चोच लाल कलरची चोच, हिरवा आणि लाल हे काय कॉम्बिनेशन असतं का म्हणे. अजिबात नाही. तो म्हणतो हा तुम्ही पोरांनो बघितलं असेल पोपटाचा हिरवागार रंग आहे. जरी काही एखादा झाडावर बसता लवकर ओळखता येणार नाही कारण हिरवगार असतं सगळं म्हणे. पण तुम्हाला तो लोक पाळतात म्हणे, मिठू मिठू पोपट. हट, कधी कधी लोक आम्हाला पाळतात, पिंजऱ्यात डांबून ठेवतात म्हणे, आम्हाला दुसरं काही बोलू देत नाही, त्यांनी जे सांगितलंय तेच बोलायला लावतात, मिठू मिठू पोपट. कधी कधी तर जेवण द्यायचं विसरतात, असते तर लोक आहेत म्हणे. ते म्हणतात अरे यार हा तर प्रॉब्लेम आहे म्हणे, आता काय करायचं. पोपटराव म्हणतात की जर तुम्हाला पोपटराव बनायला आलेत ना तुम्ही, आपण बगळे तात्या बनू म्हणे. काय बनू, बगळ्या तात्या. बरं ठीक आहे, पण करायचं काय. कावळे दादा माझ्याकडे आयडिया आहे, चला आपण सगळे मिळून जाऊयात ऋषी मुनींकडे. मग कावळे दादा पोपटराव ऋषी मुनींकडे जातात. ऋषी मुनींकडे जातात. ऋषी म्हणतात ऋषीमुनी पोपटराव हाजीर है. ऋषी म्हणतात अरे पोपटराव डायरेक्ट. कावळे दादा म्हणतात ऋषीमुनी प्लॅन में थोड़ा सा तब्दील है, बदल आहे म्हणे प्लॅन मध्ये. म्हणे काय आता बदल. आता मला पोपट नाही व्हायचं म्हणे, आता आम्हाला बगळे तात्या व्हायचंय. तर म्हणता बरं, पण माझी एक अट आहे. कावळे दादा ऋषीमुनी बगळे दादांकडे जातो, बगळे तात्या जे आहेत दादा बगळे दादांकडे जातो, त्यांचा फीडबॅक घेतो, तुमच्याकडे येतो. पोपटराव आणि कावळे दादा हे बगळ्या दादांकडे जातात. बगळे दादा बिचारे छानपणे मस्तपैकी त्या तलावात बसलेले असतात. पोपटराव म्हणता ओ बगळे दादा कसे आहेत म्हणे. बगळे दादा म्हणता अरे खूप दिवसांनी वाट चुकली की काय म्हणे. ते म्हणे नाही नाही बरोबर ठिकाणी आलोय. कावळे दादा म्हणता मजा आहे म्हणे बगळे दादा तुझी, मस्तपैकी पाण्यात टहळतो, लोक येतात तुझा फोटो काढतात, छान आहे म्हणे. बगळे दादा म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं. कावळे दादा पोपटराव शॉक, बगळे दादा रॉक. म्हणे का बरं काय झालं म्हणे, तुम्ही खुश नाही म्हणे बगळा असू. म्हणे अजिबात नाही. म्हणे का बरं काय झालं. हा काय रंग आहे म्हणे पांढरा. अहो मला लोक लांबून येतात, माझा फोटो काढतात, कोणी कधी काही खायला पण टाकत नाही म्हणे. देवाने मला फार उंच उडता पण येत नाही, पाण्यातच जास्त असतो, थोड्या थोड्या अंतरावर उडतो. बरोबर आहे ना, बघायला खूप उंचावर उडता नाही येत, त्याला नॉर्मलच उडता येतं, पाण्यात बसून राहतो. तो अरे बापरे प्रॉब्लेम म्हणे, मग आता काय करायचं. बगळे दादा म्हणतात जर का आपल्याला दुसऱ्या रूपात जायचंच आहे तर आपण मोर होऊ ना म्हणे, राष्ट्रीय पक्षी म्हणे तो. ते सगळे म्हणतात अरे हा हा. कावळे दादा त्यांना म्हणता अहो बगळे दादा. पोपटराव म्हणता कावळे दादा
बघे दादा आमच्या सोबत चला, आपण ऋषीमुनींकडे जाऊया. मग कावळे दादा, पोपटराव आणि बगळे हे सगळे जण जातात ऋषीमुनींकडे. ऋषीमुनी म्हणतात अरे बगळे दादा पण आलेत. ते म्हणता हा. मग कावळे दादा म्हणतात ऋषीमुनी. पोपटराव म्हणता कावळे दादा आता मी सांगणार. मग ते म्हणतात ऋषीमुनी आमचा प्लॅन मध्ये बदल आहे, तब्दिली आलेली म्हणे. काय? आता आम्हाला बगळा नाही व्हायचं म्हणे, आता मोर व्हायचं म्हणे. मोर. म्हणता अच्छा मोर व्हायचंय म्हणे, ठीक आहे. मग एक काम करा. पोपटराव म्हणता ऋषीमुनी आम्ही मोर काकांकडे जातो, मोर काकांकडून माहिती घेतो आणि तुमच्याकडे येतो. ठीक आहे. सगळेजण जातात. मोर बिचारा त्या जंगलामध्ये रडत असतो. कावळे दादा पोपटरावांकडे बघता, पोपटराव बगळे दादांकडे बघता, बगळे दादा मोराकडे बघता. ते म्हणता अरे सगळेजण शॉक. मोर दादा रॉक. का बरं काय झालं म्हणे, तुम्ही रडता का बरं म्हणे, राष्ट्रीय पक्षी म्हणे तुम्ही म्हणे. कोण म्हणे, माझे पण रडगाणच म्हणे. काय झालं, मला फक्त नाचरे मोरा आंब्याच्या वनात आहे म्हणे मी. म्हणे अरे यार. तेवढ्या अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो, डिस्क्याव. सगळे घाबरून जातात. मोर म्हणता असंच आहे, लोक येतात लांबून आमचे फोटो काढतात, काही लोक येतात आमची शिकार करतात आणि आमच्या पिसाऱ्यांचा वापर करतात. तुम्ही बघितलं असेल मोराचे पिसारे खूप फेमस आहे. ते म्हणता अरे प्रॉब्लेम म्हणे मोरामध्ये. म्हणे हा राष्ट्रीय पक्षामध्ये मग प्रॉब्लेम, आता करायचं काय. बघे दादा म्हणता मोर आमच्या सोबत या, आपण ऋषीमुनींकडे जाऊया. मग कावळे दादा, बगळे दादा, पोपटराव आणि मोर हे सगळेजण ऋषीमुनींकडे आलेले असतात. मग ऋषीमुनी त्यांना सांगता की प्रत्येकाची ज्याची त्याची एक खासियत आहे, प्रत्येकाची ज्याची त्याची एक स्ट्रॉंग पॉइंट आहे, काहींचे वीक पॉइंट आहे. या सगळ्यांमध्ये जर काही गोष्ट असेल, जे कावळे दादा आहेत ते अमर आहेत, अमर. तुम्हाला माहिती ना, कावळे दादा हे डायरेक्ट असे डेथ नाही होऊ शकत. विजेचा शॉक हाच त्यांचा डेथ पॉइंट आहे. अदरवाईज ते लवकर मरत नाही पोरांना. अमर आहेत ते, पण तरी त्यांचा प्रॉब्लेम आहे. मोर राष्ट्रीय पक्षी आहे तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. बघे दादा पाण्यामध्ये निवांत रिलॅक्स लाईफ आहे तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. पोपटराव सगळी मजा आहे, पेरू वगैरे खायला भेटतो, पण तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. हाताचे पाचही बोट सारखे नसतात. आणि ही गोष्ट मला खरी कोणाला सांगायची होती माहिती का, त्या प्रत्येक मुलाला. कारण प्रत्येक मुलगा जेव्हा स्टुडंट फेजमध्ये असतो ना, तो स्वतःला कमी लेखतो, तो इतरांशी कॉम्पिटिशन म्हणायला लागतो. आणि याचं कारण काय, तर घरून प्रेशराईज काहींचे असतं की आईवडिलांच्या असलेल्या अपेक्षा असतात. बरेच आईवडील मुलांना बोलून नाही दाखवत, पण मुलांना भीती असते की आमचे आईवडील आमच्यासाठी एवढं काही करतात, आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो की नाही. त्या प्रत्येक आईवडिलांना माझी एकच सांगणार आहे बाबा, की या जगात आहे ना कोणत्याच मुलाचं कंपॅरिझन करू नका. ही कंपॅरिझनची गोष्टच खूप वाईट आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी युनिक आहे. त्यांच्या त्या चांगल्या गोष्टी शोधा, त्यांच्यावर काम करायला लागा, त्याच्यासाठी ते कसे पुढे जातील यासाठी प्रोत्साहन द्या, ना की त्यांना मागे खेचा. जर का सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी त्याला सांगितलं असतं की नाही तू गायक हो, तर सचिन तेंडुलकर हे कधी झालेच नसते. जर का लता मंगेशकरांच्या वडिलांनी सांगितलं असतं की तू क्रिकेट खेळ, तर लता मंगेशकर मोठ्या गायिका झाल्याच नसत्या. तुमच्यात असणारं टॅलेंट काय आहे ते ओळखा, पॉझिटिव्ह राहा आणि सगळीकडे पॉझिटिव्हिटी पोहोचवा. आजची गोष्ट नक्की तुम्हाला माहिती मी काय सांगितलंय, एक टाइम रात्रीचं जेवण ना मम्मी पप्पा सगळ्यांसोबत बसायचं आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ना त्या गोष्टी त्यांना सांगा. याच्याने एक गोष्ट महत्वाची काय होते माहिती का, तुमचं त्यांच्यातलं बॉन्डिंग चांगलं होतं. गप्पा मारायला लागता, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करायला लागता. बिकॉज हे जे ना पोरांनो तुम्हाला काय वाटतं माहिती का, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण चांगली. जर का तुम्ही तुमच्या आईवडिलांना हा व्हिडिओ दाखवला तर तुमच्या आईवडिलांना मी एकच सांगेन की तुम्हाला असं वाटतं ना की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मित्रमैत्रिणींमध्ये जास्त खेळते, त्यांच्यासोबत ती बाहेर पडायला जाते, फिरायला जायला बघते. का बघते? कारण की ते तुमच्याजवळ गोष्टी काही सांगू नाही शकत, ज्या त्यांच्याजवळ शेअर करता. जेव्हा घरून काही गोष्टींचं प्रेशर असतं ना आणि मित्र आपला रिलॅक्स असतो, त्यांना असं वाटतं हा माझ्या जवळचा आहे. आणि हे वयच तसं असतं की आपण लगेच बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवतो आणि घरच्यांचा आपला दुरावा निर्माण होतो. पण असं करू नका. घरच्यांसोबत संवाद साधा, जास्तीत जास्त बोला. कारण बघा पोरांनो, ढगामागे गेलेला सूर्य पुन्हा दिसतोही, पण मातीआड गेलेले आई वडील पुन्हा कधीही दिसत नाहीत. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत जितका त्यांच्यासोबत चांगला टाइम स्पेंड करता येईल तेवढा टाइम स्पेंड करा, मजा करा प्रत्येक गोष्टीची. सो आय होप ही गोष्ट तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना सांगणार आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आणि अशीच गोष्ट जर का तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करत राहा, मला नक्की आवडतं. आणि त्याचबरोबर
एखादा काही टॉपिक असेल तुम्ही कमेंट टाका, आपण त्याच्यावर सुद्धा काही बोलूयात जेणेकरून तुम्हाला मजा येईल. थँक्यू सो मच. मजा करा, मस्ती करा, अभ्यास करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या. थँक्यू सो मच.